पुण्यामधून एक मोठी बातमी येते। पुण्यात 10वीचे गणिताचे दोन्ही पेपर फुटलेत। 10वीचे भाग 1 आणि 2 हे दोन्ही पेपर टेलिग्रामवर फुटल्याचं समोर आलंय। पुणे विभागीय मंडळाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे। गणित भाग 1 आणि भाग 2 चे पेपर परीक्षेपूर्वीच टेलिग्रामवर आल्याचं समोर आलेलं आहे। गणित भाग 2 चा पेपर तर परीक्षेच्या 3 दिवसांपूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर आलेला आहे। बोर्डाच्या पडताळणीत अधिकृत आणि फुटलेले पेपर सारखेच निघालेले आहेत। टेलिग्राम ग्रुप ॲडमिन व सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। तर पुण्यामधला हा अतिशय धक्कादायक प्रकार समोर येतो आहे। नागपूर नंतर आता पुण्यामध्येही पेपर फुटल्याचं समोर आलंय। पुण्यातून आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, नेमकं काय घडलेलं आहे? बोर्डाने या संदर्भात काय माहिती दिली आहे? बोर्डाने तर सुरुवातीला या सगळ्याची दखल घेतली आणि ते पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुपचे जे ॲडमिन आहे आणि सदस्य जे होते त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि बोर्डाचे गणिताचा भाग 1 आणि भाग 2 असे दोन्ही पेपर कुठल्याचे आहे ते बघायला आपल्याला मिळालं आहे। काल आपण जर बघतोय 10वीचे पेपर सुरू आहे, या पेपरमध्ये पेपर ठेवताना आणि ते सील करून ठेवताना मोठी गुप्तता पाळण्यात येते। मात्र हे सगळं सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियाचा अशा प्रकारे वापर करून सोशल मीडियावर 10वीचा पेपर फोडण्यात आलाय। आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तर गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण याच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाते, बोर्डाकडून नेमकी हा पेपर कोणी फोडला याचा सगळ्याचा शोध आहे ते शिवाजीनगर पोलीस घेताना दिसतात। नक्कीच आता या संदर्भात पुढे बोर्ड कशी कारवाई करतं किंवा पोलीस कशा रीतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवानी, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।